ती डोळ्याच्या कडा पाणावणारी अशी आहेत। समुद्राच्या या पाण्यावर हेलकावणाऱ्या बोटी, हा तराफा, या समुद्राचं पाणी बाप्पाच्या चरणापर्यंत येतंय, पदस्पर्श होतंय या पाण्याचा। बाप्पाच्या प्रत्येक रूपाचा एक वेगळा अर्थ आहे आणि त्याच्या प्रत्येक अंगाचा अर्थ आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही शिकून जातो। बाप्पाचे मोठे कान आपल्याला अधिक ऐकण्याची तयारी शिकवतात, लहान डोळे सावध निरीक्षण शिकवतात, मोठं पोट सहनशक्ती आणि समतेचं प्रतीक आहे। ही फक्त मूर्ती नाहीये, तर ही एक ऊर्जा आहे, एक वेगळं समाधान आहे, ही एक वेगळी ताकद आहे। ही ताकद इतकी अफाट आहे की जी आपल्याला वर्षभर पुरते। आपण आपल्या बाप्पाची आठवण करत असतो। ज्या वेळेला बाप्पा येत असतो त्यावेळेला बाप्पासाठी आपण काय करावं, आरती कुठली म्हणावी, काय नेमकी तयारी करावी, त्याच्यासाठी काय सजावट करावी, 10 दिवस काय त्याच्यासाठी नैवेद्य करावा, याची विविध अनुषंगानं आपली तयारी सुरू असते। हा 10 दिवस बाप्पा आपल्या घरामध्ये, आपल्या मंडपामध्ये विराजमान असतो। त्याची मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर ज्या वेळेला बाप्पा आपल्या घरी निघतो त्यावेळेला प्रत्येक गणेश भक्ताची मनापासून हीच इच्छा असते की तू हवासा वाटणारा पाहुणा आहेस, तू का आपल्या गावी जातोयस। मात्र ज्या वेळेला त्याला निरोप देण्याची वेळ येते त्यावेळेला बाप्पा जोपर्यंत त्याचं विसर्जन होत नाही तोपर्यंत प्रत्येक गणेश भक्त नजर लावून, डोळे लावून असतो की बाप्पा आपल्या घरी व्यवस्थित चाललाय ना। आणि तेच दृश्य आज मुंबईच्या या समुद्रकिनारी पाहायला मिळतंय। ही मुंबई ही गजबजणारी आहे, ही मुंबई न थांबणारी आहे, ही मुंबई जी आहे ती घड्याळाच्या काट्यावर चालणारी आहे। मात्र आज ही मुंबई स्तब्ध झाली आहे, आज ही मुंबई थोडासा श्वास घेतेय, आज ही मुंबई थोडीशी थांबलेली आहे। का तर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी। हे रूप अगदी डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं आणि बाप्पाच्या पायांना आता समुद्राचं पाणी लागतंय।